नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 200. 18 जुलै. निसर्गदत्त ज्ञानप्रकाश. आपण लहानपणी बाराखडी शिकतो आणि पहिल्यांदा एखादे छोटंसं पुस्तक वाचतो 3री-4थीत असताना, तेव्हा आपली बालमन हरकून जाते, जसं आपल्याला ती गोष्ट कळते तसं. पण फार काही ज्ञानप्राप्तीच्या आविर्भावात आपले 2-4 दिवस जातात. या प्रसंगाचा संबंध फक्त एवढ्यासाठी की त्या आनंदाची अनुभूती पुरताच घ्यायचा आहे. मला हे सांगायचे आहे की जेव्हा आत्मज्ञान प्राप्ती होत असेल तेव्हा निश्चितच जीव किती आनंदून जात असेल. म्हणजे ही कल्पनाच आपण केलेली बरी. आपल्याकडे संतांच्या फोटोत चेहऱ्याभोवती विलक्षण प्रभा फाकलेली दाखवतात. ती काही कवी कल्पना नसते. त्यांच्या दिव्य ज्ञानाच्या प्रभावाने म्हणजे निसर्गही नमत असतो. ती अक्षरशः ती प्रभा असते. ती खरोखरची त्यांची प्रभा असते. इतका निसर्ग रमतो आशांपुढं की क्रूरता टाकतं, दुष्टता टाकते. म्हणजे आणि ह्याची प्रचिती आत्मज्ञानाला सतत येत असते. स्वतः स्वामी विवेकानंद ज्यावेळेस भारत भ्रमण करत होते तेव्हा एके ठिकाणी दक्षिणेत त्यांना वेळ येते की समोर अचानक वाघ येतो आणि ते म्हणतात की आता काय वाघासमोर हे काही भांडायला जायचं म्हणजे काही पर्यायच नसतो. मग ते म्हणतात गुरुला स्मरून की अरे बाबा, मी माझ्या गुरुचं काम करतो आहे, तुला खायचं तर खा आणि नाहीतर बाजूला जा, मला माझ्या मार्गाने जाऊ दे म्हणून नमस्कार करून बसतात. आणि खरोखर त्याचा परिणाम असा होतो की तो वाघ शांतपणे कडेने निघून जातो. 5 मिनिटांनी मान वर करतात तर तो लांब जाताना दिसतो. म्हणजे हा प्रभाव कशाचा असतो तर त्या त्यांच्या वैराग्याचा, ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा असतो. एकदा बुद्धदेवांची गोष्ट अशीच आहे. मध्यरात्री राजकुमार सिद्धार्थचे वैराग्य उफाळून येते म्हणून तो राजवाड्याबाहेर पडतो. 4 सेवकही त्याच्या मागे जायला लागतात. वेशीबाहेर, नगराबाहेर असे करत तो एका जंगलात पोचतो. पण जसजसे जंगल घनदाट होऊ लागते तसे एक सेवक गळत जातो. ते तिथंच थांबतात. आपल्याच्याने होत नाही म्हणतात असं करत. पण राजकुमार मात्र चालतच राहतात आणि ते 4घे जण शेवटी जिथं थांबलेले असतात ते एक करत 4घंही थांबले जातात. पुढं नंतर भेटतात. पण राजकुमारांशिवाय गेलो तर धडगत नाही म्हणून नाईलाजाने ते यायची वाट बघत तिष्ठत बसतात. आणि इकडे स्वतः फलाहाराने मिळेल ते फळं खायची. हे राजसेवक असल्यामुळे यांना भयंकर उत्तम आहाराची सवय असते. त्यांना ते फलाहाराने वैतागलेले असतात आणि मनोमन हा भावी राजा जो असतो त्याला शिव्या देत असतात मनातून. म्हणजे खूप राग आलेला असतो. आणि मग शेवटी ते ठरवतात की जेव्हा तो परत येईल त्यावेळेला त्याला आपण मानच द्यायचा नाही. आणि एकदा ते इकडं वृक्षतळाखाली बसून राजकुमार प्रगाढ समाधीत लीन होतो. लवकरच त्याला आत्मज्ञान प्राप्ती होते. अतीव समाधानात, दिव्यानंदात डुंबतो. आणि मग शेवटी जेव्हा भानावर येतो तेव्हा आता घरी जायचं म्हणून उठतो आणि घराकडे निघतो. अतिशय विलक्षण आत्मविश्वास चेहऱ्यावर असतो. त्या मिळालेल्या आत्मानंदाचा चेहऱ्यावर ज्ञानप्रकाश झळकत असतो. आता ते स्वचा बोध होऊन बोधिप्राप्त झालेले भगवान बुद्धदेव असतात. त्यांची विलक्षण परावर्तित जी झालेली मानसिकता असते ते बिचारे 4 सेवक जाणत नसतात. ते आपली नाराजी दाखवायसाठी ते म्हणतात की त्यांच्याकडे, राजकुमारांकडे बघायचंच नाही, दुर्लक्ष करून बसून राहायचं म्हणून 4घं गप्पा मारत बसलेले असतात. पण प्रत्यक्ष निसर्गसुद्धा अशा आत्मज्ञानी महात्म्याला सन्मान करत असतो. हा निसर्ग नियमच आहे हे त्यांना माहीत नसतं. जणू म्हणूनच या प्रसंगाला तेच जेव्हा सामोरी जायची वेळ येते तेव्हा भूमाता त्यांच्या खालची जमीन हलवते. गदागद जमीन हलल्यावर अरे हे काय झालं म्हणून ते ताडकन उठतात आणि समोर राजकुमार त्यांच्या असतं. ते सेवकांकडून म्हणजे मानवंदना आपोआप दिली जाते आणि मग ते पुढच्या मार्गस्थ होतात. म्हणजे किती आश्चर्यकारक ह्या गोष्टी आहेत की निसर्गसुद्धा त्यांना अशा आत्मज्ञानाप्रत म्हणजे आत्मज्ञानी माणसाशी एकरूप पावलेला असतो. आणि म्हणून तो त्याचा अपमान कुणी करायला लागलं तर तो निसर्गाचा अपमान आहे हे समजून ते त्याला त्याच्याप्रमाणे ते समोरच्याला बरोबर द्यायचा तो चटका, काहीतरी फटका हे देत असतो. हे आपण आजच्या काळात पंचसाधन मार्ग स्वीकृतीने आपण असेच ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो याची ग्वाही परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी दिलेली आहे. आजच्या काळात आपल्याला घरदार सोडून जायला नको.
आपल्याला आत्म्याची प्राप्ती बुद्धदेवांना घरदार सोडून जाऊन झाली, पण आपण घरात बसून ती मिळवू शकतो. आता आपण विश्वास ठेवून फक्त मार्गक्रमण करायची गरज आहे. आपली जबाबदारी राहिली आहे फक्त ज्ञान आणि धन्य ज्ञानानंद. नमस्कार.